नमस्कार, मी मिसेस एस.बी. म्हात्रे, एम्प्लॉयबिलिटी स्किल इन्स्ट्रक्टर फ्रॉम वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंबरनाथ। माझ्या टॉपिकचं नाव आहे कम्युनिकेशन स्किल। कम्युनिकेशन स्किल मीन्स संवादाचे कौशल्य। कम्युनिकेशन मीन्स संवाद, संप्रेषण। Sharing, conveying, exchanging information or ideas through a medium to make the other person understand is what communication. म्हणजेच एखाद्या विचारांचे किंवा कल्पनांचे देवाणघेवाण करणे किंवा एखादी इन्फॉर्मेशन दुसऱ्या माणसापर्यंत पोहोचवणे म्हणजेच संवाद, कम्युनिकेशन. दिस मे बी ओरल, वर्बल, नॉन वर्बल, रिटन, इलेक्ट्रॉनिक मीडियम. टाइप्स ऑफ कम्युनिकेशन मध्ये आपण पहिला प्रकार बघणार आहोत वर्बल कम्युनिकेशन म्हणजे मौखिक संवाद. कॅन बी इन टू टाइप्स, ओरल और रिटन. फर्स्ट वन ओरल कम्युनिकेशन मीन्स तोंडी संवाद. ओरल कम्युनिकेशन मीन्स तोंडी संवाद. and second one is written communication. Written communication म्हणजेच लिखित संवाद. ओरल कम्युनिकेशन म्हणजे तोंडी संवाद म्हणजे तिथे आपला तोंडाने संवाद केला जातो. फॉर एक्झाम्पल ग्रुप डिस्कशन, chatting, interview, and written communication means जो लेखी किंवा टाइप करून केला जातो संवाद. एक्झाम्पल न्यूजपेपर, ईमेल, व्हॉट्सअप मेसेज, लेटर, मेमो. ओरल कम्युनिकेशनचे ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज बघू. ॲडव्हान्टेज काय इट इज अ फास्ट अँड डायरेक्ट. तोंडी हा संवाद कसा असतो, फास्ट अँड डायरेक्टली असतो. आणि सेकंड गिव्ह इमिडिएट रिस्पॉन्स, फीडबॅक म्हणजे तुम्हाला लगेच रिस्पॉन्स आणि फीडबॅक त्या व्यक्तीचा मिळून जातो. आणि याच्यामध्ये डिसॲडव्हान्टेज काय आहे, देअर इज नो प्रूफ ऑर डॉक्युमेंटरी एव्हिडन्स फॉर एनी इन्फॉर्मेशन पास म्हणजे तुमच्याकडे कोणताही लिगल एव्हिडन्स याच्यामध्ये राहत नाही. हा काय आहे ओरल कम्युनिकेशनचा डिसॲडव्हान्टेज आहे. रिटन कम्युनिकेशनचे ॲडव्हान्टेज म्हणजे लिखित संवादाचे ॲडव्हान्टेज काय आहेत. रिटन कम्युनिकेशन बिकम अ प्रूफ, अ रेकॉर्ड, अ डॉक्युमेंट प्रोव्हाइडिंग लिगल एव्हिडन्स म्हणजे याच्यामध्ये तुमच्याकडे काय राहतो, लिगल एव्हिडन्स राहतो. सेकंड इट इज अ वे टू रिच मेनी मास ऑफ पीपल म्हणजे एकाच वेळेला अनेक माणसापर्यंत तुम्ही मेसेज पाठवू शकता. फॉर एक्झाम्पल मोबाईलवर जर तुम्ही एक मेसेज केला तर तुम्ही ग्रुपमध्ये किंवा अनेक माणसांना तुम्ही मेसेज पाठवू शकता किंवा ईमेलसुद्धा. आणि सेकंड काय डिसॲडव्हान्टेज काय इट कॅनॉट गेट इमिडिएट फीडबॅक और रिस्पॉन्स कारण रिटन कम्युनिकेशनमध्ये तो व्यक्ती तुमच्या समोरासमोर नसतो. त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा रिस्पॉन्स किंवा फीडबॅक तुम्हाला लगेच मिळत नाही. आणि सेकंड काय नॉट हॅव ॲडव्हान्टेज लाईक अ फेशियल एक्सप्रेशन ऑफ बॉडी लँग्वेज. रिटन कम्युनिकेशनचा डिसॲडव्हान्टेज काय तर इट कॅन नॉट गेट इमिडिएट फीडबॅक और रिस्पॉन्स त्याच्यामध्ये तुम्हाला लगेच फीडबॅक आणि रिस्पॉन्स मिळत नाही कारण तो व्यक्ती तुमच्या समोर नसतो. कारण हा तुमचा संवाद कसा आहे रिटन कम्युनिकेशन. आणि त्याचा दुसरा डिसॲडव्हान्टेज काय नॉट हॅव ॲडव्हान्टेज लाईक अ फेशियल एक्सप्रेशन अँड बॉडी लँग्वेज म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीचं फेशियल एक्सप्रेशन आणि बॉडी लँग्वेज बघू शकत नाही. त्याच्यामुळे तो व्यक्ती कोणत्या अँगलनी तुमच्याशी कम्युनिकेशन करतो हे तुम्हाला त्याच्यामध्ये समजत नाही. हा काय रिटन कम्युनिकेशनचा डिसएडवांटेज आहे.
टाइप्स ऑफ कम्युनिकेशन मध्ये दुसरा प्रकार येतो नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे गैरमौखिक संवाद. गैरमौखिक संवाद. A form of communication, oral or written, word are not used, is called non-verbal communication. For example, traffic lights, signals, eye contact, facial expression, etc. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे गैरमौखिक संवाद. याच्यामध्ये ओरल आणि रिटन हे दोन्ही वर्ड यूज करत नाही. याच्यामध्ये काय येतं? ट्रॅफिक लाईट, सिग्नल्स, आय कॉन्टॅक्ट, फेशियल एक्सप्रेशन. याच्यामध्ये लिहिलंही जात नाही आणि बोललंही जात नाही असा हा संवाद आहे. Non-verbal communication have 6 way of non-verbal communication. फर्स्ट वन फेशियल एक्सप्रेशन. फेशियल एक्सप्रेशन म्हणजे काय? का आपल्या चेहऱ्यावरचा हावभाव. ओव्हर फेस शोज फिलिंग्स थ्रू एक्सप्रेशन विदाउट से एनी वर्ड. म्हणजेच काय? याच्यामध्ये हा एकही शब्द तोंडाने न बोलता फक्त चेहऱ्याच्या हावभावाने आपण जे कम्युनिकेशन करतो ते काय? फेशियल एक्सप्रेशन. हे कशामध्ये येते? नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमध्ये. त्यातलं दुसरं टाईप आहे बॉडी मुवमेंट अँड पोश्चर. म्हणजे आपल्या बॉडीच्या हालचालीने सुद्धा आपण काय करतो? एकमेकांशी संवाद करतो. दुसरं काय? आय कॉन्टॅक्ट. आय कॉन्टॅक्ट हे पण काय? नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा प्रकार आहे. टाइप्स ऑफ कम्युनिकेशनमध्ये तिसरा प्रकार आहे व्हिज्युअल कम्युनिकेशन. म्हणजेच काय? दृश्य कम्युनिकेशन. वेन कम्युनिकेशन ॲक्टर्स युजिंग एनी व्हिज्युअल ॲक्ट इट इज नोन ॲज व्हिज्युअल कम्युनिकेशन. एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल काय? प्रिंटेड पिक्चर, साईन,